नमस्कार बांधकाम मित्रांनो. बांधकाम मित्रांनो, आज आपल्यासमोर एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बांधकाम कामगार समाजातील एक महत्त्वाचे घटक आणि असून त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ द्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट कामगारांना शासनाच्या विविध लाभदायक योजनांना लाभ मिळवून देणे, कामगारांना ओळख, संरक्षण आणि सरकारी योजनांचा थेट लाभ मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, या नोंदणीसाठी अर्ज बी फॉर्मच्या माध्यमातून करावा लागतो. वयोगट बघा 18 ते 60 वर्ष वयोगट लागणार आहे आणि मागील 12 महिन्यामध्ये किमान 90 दिवस काम केलेल्या कामगारांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली मित्रांनो. त्यानंतर बघा, अर्ज सादर करताना किमान ₹1 नोंदणी शुल्क आणि ₹1 वार्षिक वर्गणी भरावी लागते मित्रांनो. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी भरायची गरज नाही. तुम्हाला फक्त ₹1 हा भरायचा आहे आणि वयोगट 18 ते 60 वर्ष पाहिजे आणि किमान वर्षातून 90 दिवस काम केलेले पाहिजे. नोंदणीची आवश्यकता आणि फायदे बघा. बांधकाम कामगार नोंदणी केल्यास त्यांना आरोग्य, शिक्षण, अपघात विमा व निवृत्ती सवलती आणि इतर योजनांचा लाभ मिळतो. ही नोंदणी केवळ लाभ मिळण्यासाठी नव्हे तर कामगारांच्या अस्तित्वाचे सरकारी नोंदणीत रूपांतर करते. त्यानंतर बघा, पात्रता निकष. नोंदणीसाठी अर्जाचे वय 18 ते 60 वर्ष पाहिजे. त्यानंतर मागील 12 महिन्यामध्ये त्याने किमान 90 दिवस काम केलेले पाहिजे, तरच आपण अर्ज करू शकतो मित्रांनो. ही अट या ठिकाणी गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे. 18 वर्ष आणि 90 वर्षातून किमान 90 दिवस काम करणे. त्यानंतर आवश्यक कागदपत्र बघा. वयाचा पुरावा, त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, फोटो ID, बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साईजचे फोटो. त्यानंतर अर्जाची प्रक्रिया आपण कशा प्रकारे करू शकतो या ठिकाणी बघा. MBOCW.profile.login या वेबसाईटवर आपल्याला जायचे आणि आपण अर्जाची नोंदणी करू शकता किंवा अर्ज नोंदणी आपण जवळच्या CSC सेंटरवर भेट द्यायची आणि तिथून सुद्धा अर्ज आपण करू शकतो किंवा बांधकाम कामगारांच्या ऑफिसमध्ये जिल्हा लेवल किंवा तालुका लेवलला आपण जायचे, त्या ऑफिसमध्ये भेट देऊन आपण त्या ठिकाणी सुद्धा अर्जाची नोंदणी ही करू शकता मित्रांनो. अर्जाची नोंदणी फार सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्ही सुद्धा या वेबसाईटवर जाऊन स्वतः अर्ज नोंदणी करू शकता. या ठिकाणी त्यानंतर पुढे बघा, ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास हा PDF डाउनलोड करा. त्यानंतर फॉर्मसोबत कागदपत्र जोडून संबंधित कार्यालयात जमा करा. बघा, तुम्हाला तिथं ऑफिसला जायचे, डॉक्युमेंट जमा करायचे, लाभार्थीची तपासणी होईल. त्यानंतर ₹1 नोंदणी फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, आपलं कार्ड जे येते, कार्ड तुम्हाला मिळतं. कार्डचे 5 वर्षासाठी वैध राहते. त्यानंतर वर्षातून एकदा तुम्हाला त्याचं नूतनीकरण करण्यात येते. वर्षातून तुम्हाला एकदा तुमचं कार्ड जे आहे ते ॲक्टिव्ह करावं लागतं मित्रांनो. त्यानंतर योजनेचा उपयुक्त आणि विशेष बाबी बघा. नोंदणी केल्यानंतर शासकीय योजनांचा शैक्षणिक शिष्यवृत्ती, अपघात विमा, आरोग्य, निवृत्ती, त्यानंतर योजना, महिलांना अपंग लाभ इत्यादी गोष्टींचा लाभ मिळतो. अधिक माहितीसाठी अर्ज करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.